नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पुणे माडा लॉटरी 2025 मध्ये काही जणांचं नशीब इतकं चांगल्या प्रकारे उघडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण सोडती आधीच काही जण विजेते ठरलेले आहेत. मित्रांनो, माडा पुणे लॉटरीमध्ये तुमचं नाव आलंय का हे तुम्ही सुद्धा प्रारूप यादीमध्ये जाऊन चेक करा. वेबसाईट वरती housing.mada.gov.in वरती जाऊन तुम्ही चेक करायला हवं. पुण्यात स्वतःचं घर असावं हे सगळ्यांनाच वाटतं. त्यात एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो. म्हाडा पुणे लॉटरी 2025 मध्ये जी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली, त्यामध्ये काय झालेलं, त्या यादीने काही धक्कादायक आणि सुखद असे अनुभव दिलेले आहेत. चांगले रिझल्ट आलेले आहेत समोर. एका घरासाठी शेकडो लोक रांगेत जिथे उभा असतात, तिथे काही नशीबवान अर्जदार असे आहेत की त्यांना सोडत निघण्यापूर्वीच त्यांनी बाजी मारलेली आहे. त्यांचा विजेते म्हणून नाव डिक्लेअर झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमचा अर्ज कोणत्या प्रोजेक्टमध्ये भरलेला आहे, तिथे किती स्पर्धक आहेत, किती फॉर्म ऍप्लिकेशन्स आलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला housing.mada.in मध्ये ऍप्लिकेशन्स किती आलेले आहेत त्या प्रत्येक प्रोजेक्ट वाईज तुम्ही जाऊन बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला सर्व डिटेल तिथे मिळून जाईल आणि तुमच्या लक्षात येईलच की किती मोठ्या प्रमाणात स्पर्धक आहेत, किती मोठ्या प्रमाणात घरांच्या लॉटरीसाठी अर्ज ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. प्रत्येक प्रोजेक्ट प्रकल्प वाईज कितीतरी मोठ्या संख्येने अर्ज आलेले आहेत. मित्रांनो, घरांची संख्या लॉटरीमध्ये कमी आहे, पण अर्ज कितीतरी पटीने जास्त आहेत. आता त्याच्यामध्ये कोणाचा नंबर लागेल, कोणाचा नंबर नाही लागणार ते पाहण्याजोगं आहे. मित्रांनो, आता त्यातच नशीबवान विजेते जे आहेत, सोडती आधीच मिळालेलं घर, ते इतके नशीबवान आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही. त्यामध्ये अनिता अशोक फड ह्या अशाच एका नशीबवान विजेत्या ठरलेल्या आहेत. ह्या ताईंचं खूप खूप अभिनंदन असो. त्यांना स्वप्नातलं घर मिळालेलं आहे. त्यांनी म्हाडा कर्मचारी आहेत त्या कॅटेगरीमधून तो अर्ज केला होता आणि विशेष म्हणजे कुमार पार्क रेसिडेन्सी स्कीम 865 मध्ये या कॅटेगरीमध्ये फक्त 3 राखीव घरे होती आणि अनिताताईंचा एकच फॉर्म तिथे आला होता, त्यामुळे त्या आपोआपच विजेता ठरलेल्या आहेत. इतकेच काय, दी रायझिंग स्कीम 879 किवळे येथील 2 BHK फ्लॅट साठी सुद्धा त्या विजेता ठरलेल्या आहेत. पहा मित्रांनो, नशीब कसं असेल एखाद्याचं. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी दोन्ही ठिकाणी अर्ज लावलेले आहेत आणि दोन्ही ठिकाणी त्यांना घर भेटलेलं आहे आणि ते विजेता ठरलेले आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. एकाच वेळी 2 ठिकाणी सोडतीपूर्वी विजेते होणं ही खरंच खूप दुर्मिळ गोष्ट आहे. आता मला सुद्धा वाटतंय की महाराजा कर्मचारी बनावं की काय, कारण का तर बघा यांचं नशीब कसं उघडलंय. तर असो, खूप छान. आता काही ठिकाणी असं झालेलं आहे की रूमची संख्या, फ्लॅटची संख्या खूप कमी आहे आणि तिथे अर्ज मात्र भरपूर आलेले आहेत. त्यामधलाच कुमार पार्क रेसिडेन्सी हडपसर इथला एक प्रोजेक्ट आहे, स्कीम नंबर 865. तिथे फ्लॅट 1 आहे आणि 800च्या पुढे अर्ज आलेले आहेत. मोशी आणि बावधन मधली सुद्धा परिस्थिती अशीच आहे. प्राईम स्क्वेअर मोशी स्कीम 877 इथे 2 BHK घरांसाठी जनरल पब्लिकच्या 10 जागांसाठी 1083 अर्ज आलेले आहेत. तर पहा मित्रांनो, किती मोठ्या प्रमाणात घरांसाठी मागणी आहे. त्याचबरोबर ज्ञाती इक्विनॉक्स 2 मधील बावधन स्कीम नंबर 817 मध्ये पहा मित्रांनो, इथे जनरल पब्लिकच्या एका घरासाठी 617 अर्ज आलेले आहेत. मित्रांनो, आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र MP MLA म्हाडा कर्मचारी डिफेन्स मधले कॅटेगरीसाठी एकही अर्ज आलेले नाही. त्या जागा रिकाम्या पडून आहेत. मित्रांनो, काही प्रकल्प असे पण आहेत मित्रांनो जिथे एकही अर्ज आलेला नाही. काही जागा आरक्षित असतात, त्या जागांसाठी सुद्धा अर्ज आलेले नाहीत. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मृणालिनी ए टाईप चिखली स्कीम नंबर 824 इथे JR फ्रीडम फायटर्स, माजी सैनिक या कॅटेगरीसाठी 0 अर्ज आलेले आहेत. मित्रांनो, सेम असंच झालेलं आहे बावधन आणि हडपसर मध्ये सुद्धा. म्हणजे पहा मित्रांनो, ज्या ठिकाणी काही गरज आहे फॉर्मची, आरक्षित जागा आहे, त्यासाठी काही अर्ज आलेले नाहीत आणि जिथे रूम संख्या कमी आहे तिथे भरघोस अर्ज आलेले आहेत. तर मित्रांनो, या आकडेवारीवरून असं स्पष्ट होत आहे की जनरल पब्लिक कॅटेगरीमध्ये घरांसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड स्पर्धा आहे. मित्रांनो, आणि काही आरक्षित जागांमध्ये तर अर्ज झालेले नाही. म्हणजे ज्यांनी कमी गर्दीच्या स्कीम मध्ये किंवा आरक्षित जागेमध्ये अर्ज भरले असतील त्यांना घर मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. मित्रांनो, असं जरी मत वर्तवलं गेलं असलं तरी स्पर्धा ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. मित्रांनो, प्रत्येक स्कीम मध्ये जास्त प्रमाणात अर्ज आलेले आहेत. तर लकी ड्रॉ मध्ये ज्यांचे नाव लागेल ते खरंच लकी असतील, त्यांचं स्वप्नातलं घर पूर्ण होईल. अंतिम यादी आता कधी प्रसिद्ध होते ते पाहायचं आहे. जर कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील, मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्यांचं शंकेचं निरसन करेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.